नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला शेतकरी मित्र किशोर पुढे. 2-4 दिवस झाले की वेळच नाही मिळाला होता शेताकडे यायचा आणि आज आलो तर लक्षात आलं की सकिंग पेस्ट थोडीशी हलकी 2-4% आली आहे बा. तर काय झालं होतं मित्रांनो, आपला भाजी महोत्सव होता नागपूरला. तर तिथे काय होतं की आपलं स्टॉल होतं 2 दिवस. कसं होतं मित्रांनो, कृषी विभागाची मेजॉरिटी सांभाळावं लागते आपल्याला आणि सर्व इथलंही काम पाहून आपल्या सर्व गोष्टी हँडल कराव्या लागतात. तर म्हणून आपण तिथे स्टॉल लावलं होतं. पण काय झालं होतं की स्टॉल आपल्याकडे जे युनिक मटेरियल होतं, भाज्यामध्ये म्हणा, फळामध्ये म्हणा, कंदामध्ये म्हणा, तर त्याच्यामुळे काय झालं की आपलं दोन्ही दिवस आपलं स्टॉलवर आपलं जे मटेरियल होतं ते शॉर्ट झालं दोन्ही दिवस. म्हणजे इन्स्टंट दुसऱ्या दिवशी तर मला वाटते इन्स्टंट 1-1.5 तासातच आपलं जे मटेरियल नेलं होतं आपण ते संपलं होतं. तर या पद्धतीनं ते बीज महोत्सव आपला भाजी महोत्सवाची सांगता झाली आणि तिथला पण आपल्याला परफॉर्मन्स बरा होता आपला पण. तर आता शेतावर झालं होतं, लक्षात आलं की थोडंसं कंटिन्यू आभाळ वातावरण असल्यामुळे, ढगाळ असल्यामुळे की थोडंसं सकिंग 5% वगैरे पूर्ण ऑल ओव्हर कॉटनवर आली आहे. तर 5% नाही पण 2% तरी सकिंग आहे समजायची. तर आता आपण स्प्रे काढायचा विचार केला होता की आज स्प्रे काढायचा. पण कसं होतं की आपल्याजवळ आता स्प्रे काय काढायचं, कारण की कॉटन आहे आता जसं फ्लॉवरिंग स्टेजवर आहे. हे बघा मित्रांनो, कॉटन आता फ्लॉवरिंग स्टेजवर आली. तर त्याच्यामुळे थोडासा विचार आहे की आता स्प्रेमध्ये काय करावा की काय मारावा. जसं 5-7 अशा पात्या पकडलेल्या नाही. तर म्हणून विचारलं आणि मला नाही का आता ह्या गळबांध्या पण काढाव्या लागतात याच्या कॉटनच्या गळबांध्या पण काढाव्या लागतात. म्हणून हा विचार केला होता की आता स्प्रे काढायचा तर कोणता काढायचा बा. तर आता उद्या तर आपल्याकडे जे निष्ठा बनलेल्या होत्या तर त्याचा एक स्प्रे आता ट्रायल म्हणून आपण मारून पाहिला आहे, म्हणजे 2 तासावर. म्हणजे त्याच्यावर लक्षात येईल आपल्याला 2 दिवसात. आता उद्या नागपंचमी आहे तर काम बंदच आहे, पण लक्षात येईल की कसं काय रिझल्ट आहे. आपण म्हणजे काय होतं, फ्लॉवरिंग स्टेज असल्यामुळे जो विचार येत आहे की आपल्याला जसं जडाम सल्फर बनलेला आहे आणि फिश ऑइल बनलं आहे, तर आपण जनरली फ्लॉवरिंग स्टेजवर वापरत नाही. पण ते कसं होतं की आपण जे छोटे क्रॉप आहे त्याच्यावर वापरत होतो. पण आता कॉटनवर वापरत आहे तर त्याला जमते. डोस पण हा आपला बरोबर आहे. पण तरी पण आपण नाही का रिस्क न घेता, आपण वेळ आहे तर आपण उद्या ट्रायल म्हणून वापरत आहे पूर्ण याच्यावर. तर उद्या स्प्रे झाल्यानंतर मी तुम्हाला 2 दिवसांनी तुम्हाला त्याचा रिझल्ट सांगेल मित्रांनो की कसं रिझल्ट आहे बा याचा बा म्हणून कॉटनवर. सल्फर असल्यामुळे थोडा विचार येत आहे मला, बाकी नाही. तर अशा पद्धतीने करते मित्रांनो, माझ्या तरी मताने याचं लक्षात आलं मला की NPKची जी व्याख्या आहे, NPK प्रत्येक बालात आपण वापरतो, म्हणजे त्याच्याशिवाय आपल्याला जमत नाही. पण आपल्याला हा जो समज आहे हा खोडीचा आणायचा आहे, म्हणजे चुकीचा ठरवायचा आहे. माझ्या तरी हिशोबाने मित्रांनो खूप पिकाला असं काही खूप NPK लागत नाही, असं मायन्युटली लागतो आणि बाकीचं आपल्याला जमिनीतून सर्व गोष्टीतून ॲटमॉस्फिअरमधून मिळत राहतो. तर यावर्षी आपण सर्व न काही वापरता शेतात आपल्याला कॉटन पिकून दाखवायचे मित्रांनो. आपल्याला फक्त ह्या कॉटनला किती 20 बोंड जर लागले तर समजायची आपली कॉटन पिकली. त्या हिशोबाने आपण प्लांट पॉप्युलेशन वाढवून हे केलेलं आहे. तर बघूया समोर काय काय होते. तर तुम्हाला मी ते प्रत्येक ह्याच्यात दाखवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. तर चला मित्रांनो, भेटूया समोरच्या व्हिडिओ.